ही एक महाराष्ट्रामध्ये नावाजलेली संस्था असून आमच्या जवळजवळ 350 ते 400 मासेमारी सुवर्णाचे दिवस आता चालू झालेले आहेत. मच्छीमारांचे दिवस आता सुगीचे येणार आहेत. रायगड जिल्ह्यातल्या उरण येथील करंजा मच्छीमार सोसायटी आणि करंजा मत्स्य बंदर हे आज महाराष्ट्रातील मच्छीमारांसाठी प्रगतीचं एक आदर्श केंद्र मानलं जातं. मासेमारीसोबत आदर्श व्यवस्थापनासाठी ते ओळखलं जातं. शिस्तबद्ध कार्यप्रणालीतनं आर्थिक भरभराट हे या सोसायटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. याचं संचलन पूर्णपणे स्थानिक कोळी समुदायाद्वारे केलं जातं. मासेमारी करण्यापासून ते त्यांच्या विक्रीपर्यंत आणि संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा हिशोब ठेवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी हे बांधव स्वतः चोखपणे पार पाडतात. हजारो मच्छीमारांना शिस्तबद्ध पद्धतीनं काम करता यावं यासाठी तिथली प्रणाली विकसित होत होत भक्कम आणि उपयुक्त बनली आहे. या बंदरातनं दरवर्षी तब्बल 450 ते 500 कोटी रुपयांच्या माशांची विक्री आणि निर्यात होते. ह्या मच्छीमार सोसायटीच्या कार्यकारी मंडळातली काही मंडळी आणि ड्रायफ्रूट ग्रुप करंजा यांचे सदस्य यांनी कोकण पर्यटनाच्या पंढरीला अर्थात मालवणला भेट दिली. अहोरात्र समुद्राशी नातं राखणाऱ्या या मच्छीमार बांधवांनी त्यांच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढला, तोही समुद्राला साक्षी ठेवून. किल्ले सिंधुदुर्ग व राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्यासमोर हे सर्व दर्यावर्दी नतमस्तक झाले आणि सोबतच मालवण शहर व परिसरातल्या निसर्गाचा आणि मालवणच्या विशेष आदरातिथ्याचाही आनंद त्यांनी भरभरून घेतला. त्यांनी मालवण बंदर जेठी जवळच्या मियाच वेव इथे राहत घेतलेला आपुलकीचा मालवणचा पाहुणचार त्यांच्या सदैव स्मरणात राहील आणि प्रत्येक सुट्टीला त्यांची पावलं मालवणकडे वळतीलच अशीही त्यांनी प्रसन्नपणे ग्वाही दिली. करंजा आणि मालवण या दोन्ही ठिकाणच्या मच्छीमार संस्कृतीत बऱ्यापैकी साम्य आहे. कोकणच्या पर्यटनाची पंढरी म्हणून जाणल्या जाणाऱ्या मालवणच्या सहली दोन्हीकडच्या बांधवांमधलं जिव्हाळ्याचं नातं हे एकमेकांशी अभ्यासूपणे जोडून राहायची सशक्तता वाढवणारं ठरेल असंही ड्रायफ्रूट ग्रुपमधल्या सदस्यांनी आवर्जून सांगितलं. या दरम्यान ड्रायफ्रूट ग्रुपच्या सदस्यांनी त्यांच्या सहलीच्या आनंदाला पारंपरिक कोळी नृत्याची जोड देत मालवण साजरं केलं. त्यांच्या मालवणमधल्या सहलीच्या आनंदाच्या दरम्यान मियाज वेव इथं आपण करंजा मच्छीमार सोसायटीच्या वतीनं अध्यक्ष प्रदीप नाखवा यांच्याशी एक अनौपचारिक संवाद साधला असता त्यांनी आपल्याला काय सांगितलं ते पाहूया. नमस्कार. आता आपण मालवणमध्ये आहोत आणि मालवणच्या एका मियाज गेस्ट हाऊसमध्ये मुंबईहून म्हणजे उरण करंदा इथून करंदा मच्छीमार सोसायटीचे कार्यकारी मंडळ त्यांच्या अध्यक्षांसह प्रदीप नाखवा यांच्यासह इथे आलेले आहेत. आणि त्यांनी एक थोडासा सुट्टीचा माहोल पण आहे, कारण त्यांना समुद्र नवीन नाही आहे आणि तरीसुद्धा ते मालवणला ते आलेले आहेत. प्रदीप साहेब, तुमचं आणि तुमच्या सगळ्या मंडळाचं खूप स्वागत आहे. खरोखरच आम्ही मच्छीमार आहोत. मी करंजा मच्छीमार सोसायटीचा अध्यक्ष आहे. ही एक महाराष्ट्रामध्ये नावाजलेली संस्था असून आमच्या जवळजवळ 350 ते 400 मासेमारी नौका आहेत, ट्रॉलिंग, पर्सनेट आणि डोल पद्धतीच्या. आम्हाला मालवण शहर फिरायचं म्हणजे इथलं वातावरण, इथलं पर्यटन व्यवस्था कशी आहे ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आम्हाला मच्छीमार हा नवीन व्यवसाय नाही आणि आमची संस्था ही करंजा मच्छीमार, आमच्या इथं आम्ही स्वतःचा इंग्लिश मिडियमचा स्कूल आहे, मराठी मिडियमचा स्कूल आहे, हॉस्पिटल आहे, मागं ॲम्ब्युलन्स होती आणि आमची संस्था ही मेडिकल कॅम्प देखील 1-2 वर्षांनी असं घेत असते. सोशल वर्कर आमचा हा संस्थेचा मोठा उद्देश आहे. संस्थेमार्फत गोरगरिबांना लागणारी आर्थिक मदत किंवा काय ऑपरेशन ह्यासाठी देखील आम्ही त्यांना त्या वेळेला असा मदत करत असतो. आणि या दरम्यान आता तुम्ही सगळेजण आलात, आपण सर्व कॅमेरा इथून आपण जर बघू शकतो की सगळे सदस्य अगदी उत्साहाने तुम्ही नवीन जोशामध्ये, म्हणजे तुम्हाला काही समुद्रकिनारा हा तुमचा रोजचाच काय म्हणूया तुमचं जीवनच आहे. आणि अशा वेळी जेव्हा आता आधुनिक काळामध्ये म्हणजे तुम्ही आता आलाय मालवण शहर आमचं बघितलं आहे,
बाजार बघितला असेल किंवा सगळ्याच बघितलं असेल, पण आधुनिक काळामध्ये मच्छीमार नवयुवकांना किंवा नवीन पिढीला तुमचा संदेश काय असेल? म्हणजे तुमच्या संस्थेच्या वतीने पण होईल, तुमच्या स्वतःच्या वतीने सुद्धा होईल. नाही नाही, आमचा आता करंजा मच्छीमार हाही मुंबईला जवळ असल्यामुळं जी नवीन टेक्नॉलॉजी मच्छीमारीमध्ये येते ते आम्ही अवलंबत असतो. अजून बघितलं तर इकडची लोकं अजून थोडी ते अजून पाठी आहेत, कारण त्यांना तसा सेपरेट असा कुठल्याही प्रकारचा डॉक नाही, सुविधा नाही, जेट्टी नाही आणि बंदर आहे हा ओपन समुद्र आहे, त्याच्यामुळं लाटा याच्यामुळं त्यांना ते थोडा मासेमारी करायला अडचण येते. मुंबई हा आमचा असा बंदर आहे की तिथं ससून डाक आहे आणि आता गेल्या वर्षापासून आमचे आमदार महेश बालदी साहेब ह्यांनी आम्हाला एक 200 कोटीचा अत्याधुनिक बंदर तयार केला आहे आणि आमच्या सर्व मच्छीमारी तिथं व्यवस्थित करतात आणि आम्हाला त्याच्यापासून भरपूर फायदा झाला. आम्हाला मच्छीला भाव जास्त मिळालं, लोकांचा आमचा येण्या-जाण्याचा त्रास सर्व व्यवस्थित आता आम्ही आणि सर्व पैसे हे दलालामार्फत न येता ते आमच्या अकाउंटमध्ये भरले. आता आमचे सुवर्णचे दिवस आता चालू झालेले आहेत. आता मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री आमचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री सुद्धा जे आहेत नितेश राणे साहेब आहेत. आणि या दरम्यान आता जेव्हा मी इथून पुढे मच्छीमार बांधव हा एक किनाऱ्याचा किंवा आता आपण सगळ्या ज्या विकास प्रक्रियेचा एक भाग आता महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आता जे मच्छीमार बांधव आता जे बऱ्यापैकी सेटल आहेत त्यांना तुमचा संदेश काय असेल? नाही नाही, खरोखर आता जे सरकार आलं मोदी साहेबांनी आपले देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांनी आताच नितेश राणे साहेबांनी प्रयत्न करून हा जसा केंद्रामध्ये शेतीला जसा दर्जा होता तसा आता मच्छीमाराला कृषीचा दर्जा केला आणि त्याच्यामध्ये लाईट बिल असेल, मच्छीमारी साधनं असतील आणि जे शेतकऱ्यांना ज्या सवलत देत होत्या त्या आता या सरकारमध्ये आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नितेश राणे साहेबांनी प्रयत्न करून त्यांनी ते आता आपल्याला मंजूर केले आहेत. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला आता आणि जवळजवळ आता 1240 कोटीचा आपल्याला त्यांनी प्रस्ताव म्हणजे यावेळी बजेटमध्ये राज्य शासनाचे त्यांनी आपल्याला मच्छीमारांना तरतूद करून ठेवलेली आहे. आणि आता बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा रायगड इथं आता नवीन बंधारे आपले नवीन आपलं बंदरं उभारायला परवानगी दिल्या आहेत. म्हणजे आता मच्छीमारांची खरोखरच त्याच्यात प्रगती होईल. जे एवढ्या वर्ष आपल्याला मच्छीमारांना कुठे जेट्टी किंवा मासली उतरायला जागा नव्हत्या त्या आता त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. चौतरे दिले, जेट्ट्या छोट्या छोट्यात देत गेला आहे. म्हणजे मच्छीमारांचे दिवस आता सुगीचे येणार आहेत. खूप धन्यवाद, आपण वेळ दिलात, कारण सुट्टी आहे तुमची सर्वांची आणि सुट्टीमध्ये तुम्ही वेळ दिलात म्हणून तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि तुमची सुट्टी एन्जॉय करा. ओके. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.